ही लढाई खऱ्या अर्थानं कष्ट करणाऱ्यांची आहे. मेंढपाळ बांधव आमचा नरसिंहार असेल, आमचे दिव्यांग असेल, माझा शेतमजूर असेल गावातला, ज्याच्याजवळ 1 एकर पण जमीन नाही, कसा धबधबा, या सगळ्यांची लढाई आम्हाला मोठी करायची आहे. कर्जमुक्तीचा लढा खऱ्या अर्थानं यशस्वी करायचा आहे. आणि म्हणून 28 ऑक्टोबर नागपूर गुट्टेगोडीला त्या दिवाळीनंतर 8 दिवसानं तुम्हाला यायचं आहे. मी येणार आहे. तुम्ही हात तर सगळेच मला तर सगळ्यांना हात वरती केला त्याची भीती वाटत. घरी जाऊन चांगला शांत झोपला पाहिजे. यावं ही अस्तित्वाची लढाई आहे, भावाची नाही आहे, कर्जमुक्तीची नाही. शेतकऱ्याचं अस्तित्व समजा. शेतकरी म्हणून तुम्ही जिवंतच नाही आहे. एक शेतकरी तुमचा तो परभणीचा सचिन जाधव मेला, 34 शेतकरी भाव मेला, 34 वर्षाचा तरुण पोरगा मेला. आणि एका माहीत झालं तर त्याच्या बायकोच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ होता. त्या बायकोनं पण आत्महत्या केली. त्या गावात रोष नव्हता, राग नव्हता, द्वेष नव्हता, त्यानंच लागलं. जातीच्या नावाने गेला असताना सगळे गेले असते, सगळं पेट असते. जातीच्या लढाईत मेला, धर्माच्या लढाईत मेला म्हणजे मेला होतं. पण या व्यवस्थेपोटी मारतंय त्याचं मरण नाही होत. ते जन्मासारखं आहे. आमचं जगणं जन्मापेक्षा भिक्का झालेला आहे. पैसा नाही आहे गव्हर्नमेंटवर असं म्हणू नका. प्रचंड पैसा आहे. शक्तीपीठाने आता 70-80 हजार कोटी दिले. मुंबईतल्या गृहनिर्माण, तिथल्या घर निर्माण करण्यासाठी 75,000 कोटी दिले. पगारात कोटी आम्ही दरवर्षी 3 लाख कोटी देतो, 20 लाख लोकांना. 4 ते 5 कोटी लोकांना फक्त 9,000 कोटी देतो. हा हिशोब का मोठा आहे हे समजून ही आमची लढाई मोठी करायची आहे. हो, तुम्ही कुठल्याही जातीत राहा, कुठल्याही धर्मात राहा, कुठल्याही पार्टीत राहा, पण मात्र शेतकऱ्यासाठी नाही. आग्रहाची विनंती करतो, तुम्ही कुठे चालेल. जेव्हा शेतकऱ्यावर आपत्ती येते तेव्हा सगळे विभागलेले लोक एका ठिकाणी पाहिले ना. मला एका पत्रकाराने विचारलंय, तुमच्या आंदोलनाला सरकार जागवली काय? मी त्याला सांगितलं, माझ्या आंदोलनाला सरकार जागवणार नाही, पण माझ्या आंदोलनाला जर शेतकरी जर जागा झाला तर सरकार एका दिवशी चुकल्याशिवाय राहणार नाही. संख्या हमारी ज्यादा है, सब समाज और सब जात है, किसान सबसे ज्यादा है देश के अंदर, वो जीना चाहिए. म्हणून ही तुमची आमची अस्तित्वाची लढाई आहे. मला बाप मेला, दादा मेला, माझा आता नातू नको मेला. त्यांचं जीवन सुखाचं जावं याच्यासाठी मी धावपळ आहे. आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.